विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मराठीमध्ये एकदम सोप्या पद्धतीने आपण रोल्स थेरम हा कॉन्सेप्ट समजून घेणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओला मी 3 पार्ट मध्ये डिवाइड केलाय. पहिल्यांदा मी बेसिक शिकवेल, त्याच्यानंतर काही इम्पॉर्टंट न्यूमरिकल शिकवेल आणि नंतर काही होमवर्कला देईल. या तिन्ही गोष्टी पुढच्या 10 मिनिटात समजून घ्या. तुम्हाला रोल्स थेरम वरचा कुठल्याही युनिव्हर्सिटी कुठल्याही कॉलेजचा प्रॉब्लेम आला तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता आणि आउट ऑफ मार्क घेऊ शकता. पहिल्यांदा आपण बेसिक पासून जाऊया. मित्रांनो, हे बेसिक मी 4 पार्ट मध्ये डिवाइड केले. पहिलं इंटरवल आपण शिकणार, नंतर कंटिन्युअस फंक्शन म्हणजे काय, नॉन कंटिन्युअस फंक्शन म्हणजे काय आणि डिफरन्शिएबल नॉन डिफरन्शिएबल फंक्शन म्हणजे काय हे आपण शिकणार आहोत. मग आपण ऍक्च्युअली रोल्स थेरमला सुरुवात करूया. आता हे जेव्हा तुम्ही 4 प्रकारचे बेसिक शिकशाल तेव्हा तुम्हाला फक्त रोल्स थेरमच नाही तर रोल्स थेरम तर जमणारच आहे, पण रोल्स थेरम सोबतच तुम्हाला बघा रोल्स थेरम जमेल त्यासोबत एलएमव्हीटी म्हणजे लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम, सीएमव्हीटी कॉचीज मीन व्हॅल्यू थेरम, हे दोघं थेरम आणि रोल्स थेरम हे तिघच थेरम तुम्हाला सोडवता येतील. कारण हे 4 टाईपचं जे बेसिक आहे एबीसीडी हे तिन्ही थेरमला तुम्हाला कंपल्सरी लागतं. ओके, सो समजून घ्या एकदम सोप्या पद्धतीने. पहिल्यांदा इंटरवल बघूया. बघा, पहिले असतं ओपन इंटरवल. ओपन इंटरवल अशा गोल ब्रॅकेटने आपण दाखवतो. समजा मी व्हॅल्यू घेतली 2 आणि 7 तर ओपन इंटरवलचे आन्सर काय येतं 3, 4, 5, 6. म्हणजे ओपन इंटरवल मध्ये या कडेच्या व्हॅल्यू घेत नाही, मधल्या व्हॅल्यू घेतात. आणि दुसरा आहे क्लोज इंटरवल. समजा मी त्याच व्हॅल्यू घेतल्या क्लोज इंटरवल 2 to 7. क्लोज इंटरवल मध्ये बघा कडेच्या पण घेतात, आल्या का, कडेच्या पण घेतात आणि मधल्या पण घेतात. ह्या दोघांमधला डिफरन्स आहे. आता ओपन इंटरवल गोल ब्रॅकेटने दाखवतात तर क्लोज इंटरवल या अशा स्क्वेअर ब्रॅकेटने दाखवतात. ओके, आता पुढे येऊया कंटिन्युअस फंक्शन आणि नॉन कंटिन्युअस फंक्शन. तत्पूर्वी आपण नॉन कंटिन्युअस फंक्शन आधी समजून घेऊया, त्याच्या उलट कंटिन्युअस असतं. बघा, नॉन कंटिन्युअस म्हणजे काय, ज्या इक्वेशनला पॉवर निगेटिव्ह असते ते नॉन कंटिन्युअस असतं. किंवा जर ज्या इक्वेशनला पॉवर अशी न्यूमरेटर डिनॉमिनेटर म्हणजे फ्रॅक्शन मध्ये असते 3/4, 1/2, 14/15 फ्रॅक्शन मध्ये आली म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये आली ते पण नॉन कंटिन्युअस फंक्शन असतं. किंवा तुम्ही म्हणता जर इथे तर पॉवर पॉझिटिव्ह आहे +2, पण हे जर मी वरती घेऊन गेलो तर +2 हा 3 तसाच +2 चा काय होईल बघा 2x + 4 raised to -2 होईल. पॉवर निगेटिव्ह आली म्हणजे काय झालं नॉन कंटिन्युअस फंक्शन. क्लिअर. आता कंटिन्युअस फंक्शन याच्या उलट या इक्वेशन झाल्या. सो बघा इक्वेशन मध्ये सगळ्या प्रकारच्या इक्वेशन्स असतात पण त्यांची पॉवर पॉझिटिव्ह असेल तर ते कुठलं असतं आपलं कंटिन्युअस फंक्शन असतं. बघा उदाहरण मी दिले x² 4x + 5 x³ - 2x + 3 x² + 6x - 2 सगळ्या प्रकारचे इक्वेशन्स. अजून काय लॉगॅरिथमिक टर्म, सगळ्या प्रकारच्या लॉगच्या टर्म जरी आल्या गणितात तरी ते समजायचं कंटिन्युअस फंक्शन आहे. फंक्शन म्हणजे उदाहरण. ओके, नेक्स्ट ट्रिग्नोमेट्रिक टर्म आल्या साइन कॉस टॅन सॅक कोसेक सगळ्या प्रकारच्या ट्रिग्नोमेट्रिक टर्म कंटिन्युअस असतात. अजून एक्सपोनेन्शियल म्हणजे ई रेज टू आल्या मध्ये निगेटिव्ह पॉवर जरी आली तरी समजायचं कंटिन्युअस फंक्शन आहे. ओके, सो कंटिन्युअस फंक्शन कळाले, नॉन कंटिन्युअस कळाले आणि इंटरवल कळाले. पुन्हा एकदा रिवाइज करून घेऊया. बघा, इंटरवल मध्ये 2 प्रकारचे आहेत. हे ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट दोघांमधला फरक सांगितला. कंटिन्युअस म्हणजे 4 प्रकारचे असतात एक्सपोनेन्शियल, ट्रिग्नोमेट्रिक, लॉगॅरिथमिक आणि इक्वेशन वाले. नॉन कंटिन्युअस मध्ये पॉवर निगेटिव्ह असेल किंवा फ्रॅक्शन मध्ये असेल नॉन कंटिन्युअस. आता बघूया डिफरन्शिएबल. लक्षात ठेवा डिफरन्शिएबलला समानार्थी शब्द आहे फायनाइट आणि नॉन डिफरन्शिएबल म्हणजे इनफायनाइट. फायनाइट म्हणजे काय, ज्याची किंमत इन्फिनिटी नसते. म्हणजेच काय, ज्याचा अपॉन 0 नसतो, अपॉनला 0 येत नाही, तो झाला डिफरन्शिएबल. आणि नॉन डिफरन्शिएबल म्हणजे इनफायनाइट म्हणजेच काय, ज्याच्या अपॉनला 0 येतो. ज्या गणिताच्या अपॉनला सोडवल्यानंतर 0 येतो, डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर अपॉनला जर 0 येत असेल तर ते झालं नॉन डिफरन्शिएबल किंवा इनफायनाइट. आणि डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर जर अपॉनला 0 येत नसेल तर ते झालं फायनाइट किंवा डिफरन्शिएबल. ओके, सो आता याचं उदाहरण सांगतो मी. बघा, फॉर एक्झाम्पल असं गणित आहे 1/4x - 8 हे उदाहरण आहे. बरोबर. आता मी काय केलं याचा डेरिव्हेटिव्ह काढला. डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएबल म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढू. 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो -1/x². सो याचा पण ते काय येईल -1 बघा -1 हा पूर्ण x जरा 4x - 8 होल स्क्वेअर इंटू याचा डेरिव्हेटिव्ह 4x चा 4 8 चा काय आला 0. आता मी x ची किंमत समजा काय टाकली
1 टाकली, एक्सची किंमत 1 टाका. सो किती येईल 4 into 1 minus 8 होल स्क्वेअर. हे किती आलं 4. सो काय आन्सर आलं आपलं 4 1 जा 4, हे मायनस 4 अपॉन हे किती आलं -4. 4 - 8 -4 चा स्क्वेअर किती आला 16. सो अपॉनला 0 आला का? नाही, 0 नाही आला. म्हणजे काय झालंय डिफरन्शिएबल झालं. अपॉनला 0 नाही आलं म्हणजे डिफरन्शियल. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर अपॉन 0 नाही आलं तर डिफरन्शिएबल. बरोबर. पण आता इथेच समजा मी हेच उदाहरण घेतलं 1 अपॉन, समजा हेच उदाहरण आहे 4x - 8, याचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा काढूया. काय येईल 1 अपॉन 4x - 8 होल स्क्वेअर. नंतर याचा डेरिव्हेटिव्ह 4x चा 4 8 चा 0, 4 1 4 किती आलं -4 अपॉन, आता x ची किंमत काय टाकली मी, समजा 2 टाकली. 4 2 जा 8, 8 - 8 काय आलं 0, आणि मग स्क्वेअर आहे ना वरती. सो 0 चा स्क्वेअर काय होईल 0. अपॉनला 0 आला बघा. अपॉनला जर 0 आला म्हणजे हे काय झालं नॉन डिफरन्शिएबल. कळालं तुम्हाला? ज्याच्या डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर ज्याच्या अपॉनला 0 येत नाही ते झालं डिफरन्शिएबल किंवा फायनाइट, आणि डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर ज्याच्या अपॉनला 0 येतो ते झालं तुमचं नॉन डिफरन्शिएबल किंवा इनफायनाइट. क्लिअर? बेसिक क्लिअर झालं. आता येऊया एकदा बेसिक मी रिवाइज करून देतो बघा पुन्हा एकदा. रोल्स थेरम साठी बेसिक काय काय शिकलो. पहिलं इंटरवल. इंटरवल 2 प्रकारचे आहेत. नंतर एक कंटिन्युअस फंक्शन या 4 प्रकारचे असतात. नॉन कंटिन्युअस निगेटिव्ह पॉवर वाले असतात. आणि नंतर मी सांगितलं डिफरन्शिएबल नॉन डिफरन्शिएबल काय आहे. आता रोल्स थेरम कसं सोडवायचं बघा. रोल्स थेरम सोडवण्यासाठी पहिल्यांदा गणितात या 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. या 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तरच रोल्स थेरम मध्ये तुम्ही कंडिशन 4 आणि 5 सॉल्व्ह करायची. जर 3 पैकी एक जरी कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तर समजायचं रोल्स थेरम हा व्हेरीफाय होत नाही. कंडिशन काय पहिली, दिलेलं फंक्शन हे कंटिन्युअस आहे का. कंटिन्युअस नेहमी क्लोज ब्रॅकेट मध्ये दाखवता, क्लोज ब्रॅकेट. ओके. नंतर दुसरी कंडिशन आहे दिलेलं फंक्शन डिफरन्शिएबल आहे की नाही. डिफरन्शिएबल या राऊंड ब्रॅकेट मध्ये दाखवता, राऊंड ब्रॅकेट मध्ये. नंतर एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी, दोघांची किंमत सेम आली पाहिजे एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी, तरच समजायचं 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तरच कंडिशन 4 आणि 5 सोडवायची. यांच्यापैकी एक जरी सॅटिस्फाय नाही झाली गणित स्टॉप करून द्यायचं. ओके. रोल्स थेरम इज नॉट व्हेरीफाईड असं आन्सर येईल, पुढे मी शिकवेल तसं. मग या 3 सॅटिस्फाय झाल्या की चौथी कंडिशन एफ डॅश एक्स, डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह, दिलेल्या उदाहरणाचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर एक्सच्या जागी सी ठेवायचं, सगळ्या एक्सला सी ठेवायचा. एफ डॅश सी येईल तिथे 0 घ्यायचं आणि सी ची किंमत काढायची. आता हे कसं करायचं आपण 1-2 एक्झाम्पल वर समजून घेऊया. आता बघा एक व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल मी इथे घेतलं आहे, याच्यावरून तुम्हाला समजेल. काय एक्झाम्पल, व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इन क्लोज इंटरवल -1 to 1. आता गणित दिलं आपल्याला बरोबर. एफ ऑफ एक्स काय दिला एक्स स्क्वेअर. मग कंडिशन काय पहिली, कंटिन्युअस आहे का क्लोज ब्रॅकेट मध्ये, डिफरन्शियल आहे का ओपन ब्रॅकेट मध्ये चेक करायचं. सो कंटिन्युअस काय असतं एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर म्हणजे इक्वेशन. इक्वेशन कशी असते कंटिन्युअस असते, तो ऑब्विसली हे कंटिन्युअस आहे बघा. सो मी काय लिहिलं एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन क्लोज इंटरवल -1 to 1. इथे जर तुम्ही ओपन इंटरवल लिहिला 0 मार्क, इथे क्लोज इंटरवल लिहिलं 0 मार्क. इंटरवलला लई महत्व आहे, लक्षात ठेवा. इंटरवल प्रॉपर लिहायचे. नंतर आता हे लक्षात ठेवा की 90% गणित जे असतात त्याच्यामध्ये कंटिन्युअस असेल तर ते डिफरन्शिएबल असतंच. कंटिन्युअस असेल तर डिफरन्शिएबल असतंच. फक्त 10% एक्झाम्पल आहे का ज्याच्यामध्ये कंटिन्युअस आहे पण डिफरन्शिएबल नाहीये, असं 10%च आहे. ते पण एक्झाम्पल मी पुढे घेणार आहे. मग आता लक्षात ठेवा की कंटिन्युअस आलं म्हणजे ते काय होणार आहे डिफरन्शिएबल होणार आहे. हे कसं येईल पुढे मी सांगेलच. सो कंटिन्युअस आलं की लगेच पुढे लिहून टाकायचं ते डिफरन्शिएबल आहे. अपॉनला जर एक्स नसेल, गणिताच्या जर अपॉनला एक्स नसेल ना बघा, इथे अपॉनला जर एक्स आला तरच त्याचं नॉन डिफरन्शिएबल होण्याचा चान्स असतो मॅक्सिमम टाइम. अपॉनला एक्स नसेल तर काही विचार करायचं नाही. कंटिन्युअस आलं त्याला डिफरन्शिएबल लिहून टाकायचं. आलो इथपर्यंत 2 स्टेप झाल्या. स्टेप्सला मार्क असतं मॅथ्स मध्ये. आता तिसरी स्टेप बघा. पहिली स्टेप झाली, दुसरी झाली, आन्सर लिहिताना तिसरी स्टेप. ह्या स्टेप फॉलो करायचे. ह्या स्टेप आहे, वेगळं काही नाही. या 2 सॅटिस्फाय झाल्या. तिसरी काय एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. सगळे गणित या स्टेपने सोडवायच्या. कुठलंही गणित आलं रोल्स थेरम फुल मार्क. आता एफ ऑफ एक्स आधी लिहून घेऊ बघा. एफ ऑफ एक्स आहे एक्स स्क्वेअर, त्याचा इंटरवल दिलाय -1 to 1. ओके. आता बघायचं याला पहिल्याला ए मानायचं, दुसऱ्याला बी मानायचं. या व्हॅल्यू इथे टाकायच्या. एफ ऑफ एक्सच्या जागी पहिल्यांदा ए ठेवा. ए म्हणजे इकडे ए बी ठेवायचं, इकडे व्हॅल्यू ठेवायची. ए काय -1 स्क्वेअर किती आला 1. आता एक्स ला आपण बी ठेवूया. एफ ऑफ बी म्हणजे किती आपला 1 स्क्वेअर किती आला 1. तो आपल्याला कळतं एफ ऑफ ए एफ ऑफ बी दोघांची पण किंमत सेम आली, दोघांची पण व्हॅल्यू काय आली सेम आली.
म्हणजे काय झालं आपलं, तिन्ही पण कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहे, कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल आहे आणि एफ ऑफ बी आला. तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या म्हणजे रोल्स थेरम आपला व्हेरीफाय आता होतोय. आता पुढची स्टेप काय आहे, फाइंड एफ डॅश एक्स, डेरिव्हेटिव्ह काढायचा. चला बघा, तिन्ही कंडिशन झाल्या. कंडिशन 4 एफ ऑफ एक्स लिहून घ्या, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. एफ डॅश एक्स किती आला, 2x. आता स्टेप नंबर 5, स्टेप 5 काय, पुट एक्सला सरळ सरळ एक्सला काय ठेवायचं, सी. एफ डॅश सी तयार होईल, तिथे 0 आणि सी काढायचा. ओके, सो सगळ्या एक्सला सी ठेवा. सो एफ डॅश एक्सला काय सेवा, एक्सच्या जागी सी ठेवा. वरच्या उत्तरामध्ये डेरिव्हेटिव्हच्या उत्तरामध्ये डॅशच्या उत्तरामध्ये एक्सच्या जागी सी ठेवा, एक्सच्या जागी सी ठेवा. आता एफ डॅश सी झाला. एफ डॅश सी ची व्हॅल्यू काय घ्यायची कंपल्सरी, 0. सो 0 इज इक्वल टू 2c. मग सी किती येईल, हा 2 याला डिवाइड जाईल, 0/2. मग 0 ला डिवाइड केलं उत्तर काय येतं, 0च येतं. सी ची किंमत किती आली आपली, 0. बरोबर. आता ही आलेली व्हॅल्यू काय करायची, एक स्टेप नंबर 6 घ्यायची. बघा, सरळ सरळ इथे ऍक्सिस काढायची, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. ओके, चला 0. आपला इंटरव्हल काय, -1 1. ओके, हे बघा हा आहे 0, हा आहे -1, हा आहे 1. आपला सी किती आला, 0. बघा सी 0 आला. तो कुठे आला, हा इथे शो करायचं, सी इज इक्वल 0. सी इज इक्वल टू 0 कुठे आला, -1 to 1 च्या मध्ये आला ना, दोघांच्या मध्ये आला. मग लिहून द्यायचं, सी इज इक्वल टू 0 लाईज इन गिवन इंटरव्हल -1 to 1. दोघांच्या मध्ये आला कंपल्सरी. आणि जर त्याच्यामध्ये आला तर मग आपण लिहिणार देअरफॉर रोल्स थेरम इज व्हेरीफाईड. व्हेरीफाय झालं बघा. 5 मार्कला एवढं सोपं गणित येतं. 5 मार्क, 8 मार्क, 7 मार्क, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीला वेगवेगळ्या मार्कला. किती सोपं आहे, 3 स्टेप आहे बघा मेन. बाकीचे 3 तर एकदम सोपे आहे. पहिल्यांदा काय बघायचं, कंटिन्युअस आहे का. ओके, सो आपण कळालं कंटिन्युअस कसं ओळखायचं, मग शिकवलं मी. कंटिन्युअस आहे, नंतर सेकंड स्टेप लिहायची. कंटिन्युअस असेल तर डिफरन्शिएबल असतंच. सो डिफरन्शिएबल आहे हे लिहिलं. इथे क्लोज इंटरव्हल, इथे ओपन इंटरव्हल. नंतर या ए बी इथे टाकायचे. एफ ऑफ एक्स लिहून घेतला, ए ची व्हॅल्यू -1 टाकली, बी ची व्हॅल्यू 1 टाकली. बघितलं दोघांची व्हॅल्यू सेम आली. पहिल्या 3 कंडिशन धड सॅटिस्फाय झाल्या. मग पुढच्या 2 डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि सी ठेवायचा. सो एफ ऑफ एक्स लिहून घेतला, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला. एफ डॅश एक्स, एक्स स्क्वेअरचा 2x. एक्सला काय ठेवायचं, सी. एफ डॅश सी ची किंमत कंपल्सरी 0 घ्यायची. सी आला 0, तो चेक करायचा. ही संख्या रेषा काढायची, -1 to 1, 0 बरोबर मध्ये आला. सी कुठे आला, त्याच्यामध्ये आला. म्हणून रोल्स थेरम इज व्हेरीफाईड. इतका सोपा आहे. आता अजून एक प्रश्न दाखवतो बघा फटकन. व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर e raised to x sin x in 0 to pi. ओके, सेम. पहिल्यांदा ई आणि साइन आलाय. आपण बघा इकडे ट्रिग्नोमेट्री आलं, एक्सपोनेन्शियल आलं, ई आला, साइन आला. म्हणजे कंटिन्युअस आहे का, आहे कंटिन्युअस. बरोबर, कंटिन्युअस आहे तर डिफरन्शिएबल पण राहील. सो एफ ऑफ एक्स कंटिन्युअस इन क्लोज इंटरव्हल 0 to pi. म्हणून एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल इन ओपन इंटरव्हल 0 to pi. क्लोज लिहायचं, ओपन लिहायचं. आलो इथपर्यंत. पुढे एफ ऑफ एक्स लिहून घेतला, 0 आणि पाय, ए आणि बी. पहिल्यांदा काय टाका, ए च्या जागी 0, एफ ऑफ ए इथे 0, इथे 0, ई रेस टू 0 होतो 1, साइन 0 0, 0 into 1 0. आता बी काय आपला पाय, ई रेस टू पाय, एक्स च्या जागी पाय टाका, साइन पाय, ई रेस टू पाय तसंच राहील, साइन पाय 0, 0 into ई 0. सो दोन्हीची किंमत काय आली, 0. म्हणून तिन्ही कंडिशन कशा झाल्या, सॅटिस्फाय झाल्या. तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर चौथ्या कंडिशनला जातो. एफ ऑफ एक्स लिहून घेतला. आता इथे 2 टर्म आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा निघेल, यू इंटू व्ही रूल. यू इंटू व्ही रूल काय, प्रोडक्ट रूल, मल्टिप्लिकेशन रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह, प्रोडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. यू डॅश व्ही प्लस यू व्ही डॅश. कसं लक्षात ठेवणार, यू व्ही 3 वेळा लिहा. पहिल्यांदा यू ला डॅश द्या, मग व्ही ला डॅश द्या. डॅश म्हणजे मॅथ्स मध्ये डेरिव्हेटिव्ह. पहिल्यांदा यू चा डेरिव्हेटिव्ह काढायचा, व्ही तसाच, प्लस यू तसाच ठेवा, व्ही चा डेरिव्हेटिव्ह काढा. बरोबर, हे ऑलरेडी बेसिक डेरिव्हेटिव्ह मध्ये हे सगळं मी शिकवलंय. कोणी ती व्हिडिओ नसेल बघितली तर बेसिक डेरिव्हेटिव्हची व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल. यस, बघा पुढे. याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स, ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह, यू चा डेरिव्हेटिव्ह, ई रेस टू एक्स चा ई रेस टू एक्स, व्ही तसाच, व्ही काय साइन एक्स, इथे डेरिव्हेटिव्ह निघाला. प्लस, सो प्लस यू ऍज इट इज, यू आहे ई रेस टू एक्स, डेरिव्हेटिव्ह व्ही चा साइन एक्स चा काय आला, कॉस एक्स. फक्त यू आणि व्ही चेच डेरिव्हेटिव्ह काढले. बघा, ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, साइन एक्स तसाच, प्लस ई रेस टू एक्स तसाच, साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. पुढची स्टेप काय, एक्स ला काय ठेवतो आपण, सी. सो सगळ्या एक्स ला 1 2 3 4 5 5 ठिकाणी मी काय ठेवलं बघा, सी ठेवला. नंतर एफ डॅश सी ची किंमत काय घेतो आपण,
0, बरोबर. हे झालं एफ डॅश सी ची 0. इथे याच्या जागी काय ठेवलं मी 0. ही इक्वेशन तशीच. आता इक्वेशन सोडवायची कसं आहे, प्लस इकडे आलं मायनस, हा कॉस साइनला डिवाइड गेला आणि हा ई रेस टू सी ला हा मायनस ई रेस टू सी डिवाइड गेला. सो सेम सेम टर्म कॅन्सलेशन झालं की काय राहतो, 1 राहतो. 1/1 म्हणजे -1, साइन अपॉन कॉस काय झालं टॅन. सिम्प्लिफिकेशन, सी काय येईल, टॅन त्या बाजूला गेला, टॅन इनवर्स -1. टॅन इनवर्स -1 ची किंमत काय येते, टॅन इनवर्स बघा -π/4, बरोबर. टॅन कधी 1 ला असतो, π/4 ला, मायनस तसाच. आणि टॅन इनवर्स -π/4 ची स्टँडर्ड व्हॅल्यू आहे 3π/4. ती कशी आली ती बघण्यात तुम्हाला अर्थ नाही, ती डायरेक्ट लक्षात ठेवा. टॅन इनवर्स -π/4 ची व्हॅल्यू आहे 3π/4. ती जर कॅल्सिट टाकली तर ती किती येईल तुमची 2.35 सी ची व्हॅल्यू. चेक करा आपला इंटरव्हल काय 0 to π. बघा 0 पाय म्हणजे काय 3.14 असतो. सो कुठे येईल 3 आणि 4च्या मध्ये 0 to π, बरोबर. 3 आणि 4च्या मध्ये 3.14. आपली व्हॅल्यू काय आली 2.35. चला चेक करूया 2.35. 2.35 म्हणजे 2 आणि 3च्या मध्ये इथे कुठेतरी येईल, म्हणजे हा काय आला c इज इक्वल टू 3π/4. कुठे आला तो, या इंटरव्हलच्या मध्ये आला. मग आपण कसं ना, c लाईज इन 0 to π and therefore RT रोल्स थेरम इज व्हेरीफाईड. झाला व्हेरीफाईड. बघा किती सोपं आहे, झाला व्हेरीफाय झाला रोल्स थेरम. कळालं, इतक्या सोप्या पद्धतीने सोडवायचंय. आता एखादा अजून वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल मी घेतो. सो मित्रांनो तिसरं एक्झाम्पल बघूया. व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 + x - 1 रेज टू 2/3 इन इंटरवल 0 to 2. बघा आता पॉवर कशी आली तुमची 2/3 फ्रॅक्शन मध्ये आली, बरोबर. आपण शिकलो होतो पॉवर जर फ्रॅक्शन मध्ये आली तर नॉन कंटिन्युअस फंक्शन आहे. ओके, सो आपलं फंक्शन नॉन कंटिन्युअस आहे. सो आपण लगेच लिहिणार इथे सोल्युशन मध्ये एफ ऑफ एक्स इज नॉन कंटिन्युअस, बरोबर, इन 0 to 2. आणि मग नॉन कंटिन्युअस असेल तर ते काय असतं, नॉन डिफरन्शिएबल. सो एफ ऑफ एक्स इज नॉन डिफरन्शिएबल, नॉन डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल 0 to 2. कंटिन्युअस नाहीये, डिफरन्शिएबल नाहीये, तो ऑब्विसली आपल्याला पुढच्या स्टेप्स करण्याची गरज नाही. आता पहिल्या 2 कंडिशन आपल्या काय झाल्या, अनसॅटिस्फाय झाल्या. सो म्हणायचं व्हेरीफाय नाही, पुढचं सोडवायची गरजच नाही. देअरफॉर रोल्स थेरम इज नॉट ऍप्लिकेबल किंवा नॉट व्हेरीफाईड. ओके, संपलं आपलं एक्झाम्पल फायनल. आता काय एक्झाम्पल होमवर्कला घ्या. बघा होमवर्क साठी पहिलं रोल्स थेरम व्हेरीफाय करायचं आहे. हे दिलं इक्वेशन, बरोबर. सेम पद्धतीने सोडवा, बरोबर. कंटिन्युअस येईल, इक्वेशन आहे कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल येईल. मग डेरिव्हेटिव्ह काढा. ओके, डेरिव्हेटिव्ह हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या. हे आधी -b ब्रॅकेट स्क्वेअर नुसार एक्सपांड करा. हे -b ब्रॅकेट स्क्वेअर, मग x स्क्वेअर ने मल्टिप्लाय करा. सगळं सोडवलं की डेरिव्हेटिव्ह काढा. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर x ची किंमत c ठेवा. मग तुम्हाला असं येईल एफ डॅश सी ची व्हॅल्यू ही येईल 4c³ - 6c² + 2c. एफ डॅश ची किंमत आपण 0 ठेवणार. हे कॅल्सीवर सोडवा डिग्री 3 मध्ये आणि मग तुम्हाला c च्या व्हॅल्यू येतील 0, 1, 2. मग 1/0, 1 आणि 1/2. सो ऑब्विसली 1/2 कुठे येईल, 0 आणि 1 च्या मध्ये 1/2 येईल. मग हे व्हेरीफाय झालं. क्लिअर. अजून एक होमवर्कला करा. एफ ऑफ एक्स दिला x - 2 log x, इंटरवल दिलाय 1 to 2. सिमिलरली सॉल्व्ह करा. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर x ची व्हॅल्यू आपण c ठेवू, तेव्हा तुम्हाला असं इक्वेशन येईल c - 2/c + log c इज इक्वल टू 0. मग काय येईल, सिम्प्लिफाय करा आणि शेवट c ची व्हॅल्यू येईल 2 - c log c. मग आता इथे c ची व्हॅल्यू अननोन आहे. मग अशा वेळी आपण असं हे 2 - आहे म्हणजे कन्सिडर करायचं 2पेक्षा कमीच येणार आहे. 2पेक्षा कमी म्हणजे ऑब्विसली 1 आणि 2 च्या मध्येच येईल असं आपण धरू शकतो. म्हणून आपण म्हणणार हे याच्यामध्ये लाय झालं, म्हणून हा व्हेरीफाय झाला. ओके, नेक्स्ट बघा. इथे 3/2 पॉवर कशी आली तुमची फ्रॅक्शन मध्ये. मग आपण काय म्हणणार, नॉन कंटिन्युअस म्हणजे नॉन डिफरन्शिएबल, नॉट व्हेरीफाईड. सो मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने एकदम मी तुम्हाला रोल्स थेरम शिकवला. पुन्हा एकदा रिवाइज करून देतो फटकन. बघा रोल्स थेरम मध्ये आपण काय बघितलं, पहिल्यांदा इंटरवल बघितले, कंटिन्युअस फंक्शन काय, नॉन कंटिन्युअस फंक्शन काय, आणि नंतर डिफरन्शिएबल नॉन डिफरन्शिएबल काय हे बघितलं. रोल्स थेरम मध्ये या 5 स्टेप होत्या. कंटिन्युअस आहे का, डिफरन्शिएबल आहे का, एफ ऑफ बी ची व्हॅल्यू सेम आहे का, एफ डॅश एक्स काढायचा, x ची किंमत c ठेवायची, एफ डॅश सी ची 0 आणि c काढायचा. याच पद्धतीने आपण सगळे गणित सोडवले. बघा पहिल्यांदा कंटिन्युअस
झाला, डिफरन्शिएबल झाला, ए बीच्या किमती टाकल्या, दोघं सेम आले, एफ ऑफ ए एफ ऑफ बी, मग डेरिव्हेटिव्ह काढला, एकची किंमत सी ठेवली, सी काढला, तो चेक केला. याच पद्धतीने सगळ्या प्रकारचे रोल्स थेरमचे मी व्हेरी इम्पॉर्टंट 3 आणि 2 होमवर्कला असे 5 गणित या व्हिडिओमध्ये दिले. हे एवढेच एक्झाम्पल सोडवले तरी सफिशियंट आहे. हेच 2-3 वेळा सोडवा आणि ह्याच पद्धतीने तुमच्या कुठलाही कॉलेज युनिव्हर्सिटी असो त्यातले प्रश्न सोडवा, तुम्ही आरामात सोडू शकता आणि रोल्स थेरम वरचे आउट ऑफ मार्क आरामात घेऊ शकता. मित्रांनो, काही डाऊट असेल कमेंटमध्ये लिहा. आपला व्हिडिओ आवडत असेल मित्रांनाही शेअर करा. तुमच्या एक्झाम मध्ये हेच प्रॉब्लेम येतात, हे लक्षात ठेवा. हे व्हेरी आयएमपी प्रॉब्लेम मी घेतले आणि चॅनल सबस्क्राईब करा. तसंच अशा प्रकारचे डिटेल लेक्चर तुम्हाला बघून तुमचा मॅथ्स जर आउट ऑफ मार्क घ्यायचे असेल तर नक्की पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. मित्रांनो, पर्पल ॲट मध्ये मीच M1 M2 M3 आणि नंबर ऑफ विषय तुमच्या इंजिनिअरिंगचे मी शिकवले. सो फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंत तुम्हाला टॉप करायचं असेल तर पूर्ण स्टडी मटेरियल असलेलं आपलं पर्पल ॲट ॲप आहे, ज्याच्यात सॉल्व पेपर हे सिंपल पद्धतीने मराठीमध्ये व्हिडिओ लेक्चर, सॉल्व पेपर, नोट्स, IMP क्वेश्चन सगळं आम्ही स्टडी मटेरियल इंजिनिअरिंगचं दिलंय. ते वापरा आणि आपले इंजिनिअरिंग पर्पल ॲट सोबत स्कोरिंग करा. थँक्यू.